नमस्कार, मी दिग्विजय जेदे. देशभक्त केशवराव जेदे फाउंडेशनच्या या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. तर मी सर्व महिलांना या महिला दिनाच्या दिनी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपण सबल महिला सक्षम भारत हा एक विषय घेऊन आपण आपल्या पाहुण्या श्रीमती वसुधाताई सरदार यांच्याबरोबर आपण खास बातचीत करणार आहोत. श्रीमती वसुधाताई सरदार यांचा अल्पपरिचय करून देण्या अगोदर मी देशभक्त केशवराव जेदे फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. स्वागत. नमस्ते. ताईंचं काम सामाजिक, शैक्षणिक, शेती अशा अन्य विविध विषयांमध्ये खूप मोठं काम आहे आणि त्यांचं पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये पारगाव या गावामध्ये त्यांचं गेली 40हून अधिक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम आहे. तर आपण ताईंच्या या बहुअंगी कामांच्या बद्दल आपण आज सबल महिला सक्षम भारत या विशेष मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ताई ह्या त्यांचा अल्पपरिचय करून देतो मी आज. ताई ह्या नवनिर्माण न्यास ह्याच्या कार्यकारी विश्वस्त आहेत. त्याचबरोबर कार्यकारी मंडळ सदस्य फार्म महाराष्ट्र कृषी वर्धिनी याच्याही त्या सदस्य आहेत. ताईंनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य आदर्श गाव प्रकल्प व संकल्प राज्य समिती यावर सदस्यत्व म्हणून त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचबरोबर त्या महाराष्ट्र राज्य दारूविषयक धोरण निर्धारण समितीचेही ते सदस्य होत्या. ताईंना आपण पहिलाच प्रश्न आपण त्यांना विचारूयात की ताई, आपण या पारगावच्या दौंड तालुक्याच्या एक अशा छोट्याशा पारगावमध्ये आपण कधीपासून आले आहात आणि आपण इथे नेमकं काय काम करत असता? खरं म्हणजे माझा जन्म, बालपण, माझं शिक्षण हे सर्व मुंबईला झालेलं आहे. मुंबईमधल्या गोरेगावला. आणि माझं सासर पुण्यामध्ये आहे. आणि पारगावमध्ये अलीकडे 2004 पासून मी कायमती राहते. त्याच्या आधी जाणं येणं होतं. ही माझे वडील आबा करमरकर यांनी इथे 1962 मध्ये जमीन विकत घेतली. तेव्हापासून माझा पारगावचा संबंध निर्माण झाला. इथे जमीन घेण्याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये आमचा म्हशींचा धंदा होता. 350-400 म्हशी होत्या आणि भाकड म्हशी झाल्या की त्यांना पोसण्यासाठी एक सोयीस्कर जागा, जिथे पाणी मिळेल, चारा मिळेल, अशा दृष्टीने पारगावची निवड आबांनी केलेली होती. म्हणून तिपासून म्हणजे 1962 पासून सुट्ट्या लागल्या की पारगावमध्ये येण्याचा आमचा परिपाठ होता. म्हणजे आपण ताई 60 वर्षाहून अधिक पारगाव या ठिकाणी वसलेले आहात. तर आपण म्हणजे पारगावमध्ये आपण शेती ही आपण निवडलेली आहे. तर शेतीच्या विषयामध्ये आपल्याला नुकताच 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्याला स्वर्गीय समाजभूषण अनंतराव पवार राज्यस्तरीय सेंद्रिय कृषीरत्न पुरस्कार आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 19 फेब्रुवारी एक खास दिवस आहे. शिवजयंती म्हणून आपण सर्वजण तो साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शिवकार्य आहे यामध्ये समाजातील वेगवेगळी लोक आपापल्या परीने खूप मोठ्या पद्धतीने योगदान करत असतात. परंतु ताईंचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकार्यामध्ये ताईंच्या कुटुंबाचा एक खूप मोठा हात आहे. तर ताई, तुम्ही हा जो शिवकार्य जे काही आहे तर ते एक जरा थोडंसं अल्पपरिचय तुम्ही करून द्या. नेमकं काय संबंध आहे तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांशी? माझे चुलत आजोबा विनायक पांडुरंग करमरकर हे एक प्रसिद्ध शिल्पकार होऊन गेले आणि त्यांनी मला वाटतं भारतातला म्हणजे जगातलाच असेल पहिला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, बरोबर, याचं काम त्यांच्या हातून झालं. हे माझे आजोबा नाना आम्ही म्हणतो त्यांना. तर आज पुण्यामध्ये शिवाजी मराठा हायस्कूलच्या इथे हा पुतळा बसवलेला आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल त्या ठिकाणी. तर हा पुतळा माझ्या आजोबांच्याकडनं झालेला आहे. याचा आम्हाला स्वतःला खूप अभिमान वाटतो. ताई, हा तुम्हालाच नव्हे पण सबंध मराठी जनतेला हा खूप मोठा अभिमान आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक जे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून झाले
पण त्याचं काम राजाराम करमरकर महाराज. व्ही.पी. करमरकर यांनी केलं आणि त्याचं अनावरण शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते 1928 साली अनावरण झालं. तर याचा नक्कीच तमाम मराठी जनतेला नक्कीच अभिमान आहे. ताई, आपण नवनिर्माण न्यास या संस्थेच्या मार्फत आपण आजपर्यंत विविध कामं करत आलेली आहात. गेली 40 वर्षाहून अधिक आपण या संस्थेच्या मार्फत काम करत आहात. तर या संस्थेच्या बहुअंगी याच्यामध्ये शिक्षण धोरण आपण याच्यामधले खास उपक्रम आहे. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण आजपर्यंत काय काय कामं केलेली आहेत? नवनिर्माण न्यास ही संस्था माझे वडील आबा करमरकर यांनीच स्थापन केलेली आहे. ग्रामीण विकास हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि शिक्षण हा ग्रामीण विकासातला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भविष्यकालीन नवा समाज निर्माण करण्याचं शिक्षण हे एक महत्त्वाचं साधन आहे. या दृष्टीने नवनिर्माण न्यासमार्फत पारगावमध्ये आम्ही जवळजवळ 20 वर्ष एक विना अनुदान वसतिगृह चालवलं, ज्याच्यामध्ये ज्या मुलामुलींचं शिक्षण सामाजिक कौटुंबिक परिस्थितीमुळे बंदच पडलं असतं अशा मुलांना आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणी प्रवेश देत होतो. त्यांची बुद्धिमत्ता, हुशारी, पात्रता हा त्या ठिकाणी निकष नव्हता. त्यांची सामाजिक परिस्थिती हा महत्त्वाचा निकष असायचा. 20 वर्ष हे वसतिगृह चालवल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याचशा सोयीसुविधा झाल्या. सर्व शिक्षा अभियानामार्फत प्रसार झाला आणि या आमच्या कार्याची एवढी गरज राहिलेली नाही असं वाटल्यामुळे तो उपक्रम आम्ही बंद केला. पण त्याच्यामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम ज्या पद्धतीने आम्ही करत होतो तेच आम्ही पुढे मुक्त शाळा आणि कुमार विकास प्रकल्प या 2 उपक्रमांद्वारे आम्ही चालू ठेवलं. आणि ह्याच्याकरता आम्ही आजूबाजूच्या एक 15 गावातल्या 2-2 महिला संघटिका म्हणून त्यांची निवड केलेली आहे आणि त्या 1ली ते 4थी पासूनच्या विद्यार्थ्यांना शिक्षणेतर उपक्रमातून त्यांची शैक्षणिक क्षमता वाढवण्याचं काम करत असतात. मोठे मोठे शब्द मी वापरते, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून कॅच देम यंग आपण म्हणतो तशा प्रकारचा हा साधला जात असतो. आता कोविड काळामध्ये या सगळ्याला खीळ बसले आणि जसं आता शिक्षणाची गाडी पुन्हा रुळावरती येते तसं तसं आम्ही पुन्हा या कामाला सुरुवात करतोय. कुमार विकास प्रकल्प हा थोडासा 6वी-7वीच्या विद्यार्थिनींमध्ये सुरू केलेला उपक्रम होता. त्यांना वेगवेगळ्या संकल्पनांची माहिती करून देणं, त्याचा कुठेतरी प्रत्यक्ष कृतीशी धागा जोडणं, याचे विविध उपक्रम आम्ही त्याच्यामार्फत राबवले आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला. मुळात तुम्ही माझी बरीचशी ओळख करून दिली, पण सामाजिक कार्यकर्ती आणि सेंद्रिय शेतकरी ही माझी इतकी आणि एवढीच ओळख आहे. आणि या सामाजिक कामामध्ये किंवा आपलं व्यक्तिमत्व घडत असताना मन, मेंदू आणि मनगट या तिन्हीची सांगड घातली गेली पाहिजे आणि हे शिक्षणाचं एक मूलभूत काम आहे. अशा प्रकारची एक शिकवण लहानपणापासून मला मिळालेली होती. त्या दृष्टीने मी पुढे या कामाचा विचार करते. ताई, हा जो कुमार विकास प्रकल्प आहे त्याचा मी एक छोटासा भाग मला एक संधी मिळाली. आपले 25 ते 30 मुलांना सिंहगडावरती एक अभ्यास सहल म्हणून तुम्ही मला ती जबाबदारी दिली. तुमचे समीर दादा यांच्या बरोबर मी सिंहगडावरती मुलांना घेऊन गेलो. त्यांना सर्व सिंहगड परिसर दाखवला आणि आपल्या इतिहासाची, आपल्या संस्कृतीची त्यांना एक वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना जाणीव करून देण्याचा तिथे प्रयत्न केला. पुस्तकातून शिकला जाणारा इतिहास हा तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या गडाच्या अंगाखांद्यावरती जाऊन अनुभवणं अशा प्रकारचा तो उपक्रम होता आणि तुमचं खूप मोठं सहकार्य त्या कामात आम्हाला मिळालं होतं. ताई, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये मुक्त शाळा हा नेमका काय, त्याचं वर्किंग कसं होतं? मुक्त शाळा, कारण की शाळा मुक्त कशी असेल म्हणजे थोडंसं आम्हाला समजून सांगा. तुम्ही आता बोललात त्याच्यात शाळा म्हणजे एक प्रकारचा बंदिस्तपणा अशी कुठेतरी लगेच आपल्या मनामध्ये प्रतिमा येते. पण शिक्षण हे मुळामध्ये माणसाला मुक्त करण्याचं साधन आहे. सा विद्या या विमुक्त आहे असं एक संस्कृत मधलं वचन आहे. तर
औपचारिक शिक्षणामध्ये बरोबर आहे, काही नियम चौकटी याच्याशिवाय हा सर्व हे चालू शकणार नाही. पण ही आमची शाळेबाहेरची शाळा होती. ती मैदानात असेल, पारावर असेल, एखाद्या समाज मंदिरामध्ये असेल. अच्छा. शाळा सुटल्यानंतर मुलं तास दीड तास तिथे जमून ती पाढे म्हणत असतील, गाणी म्हणत असतील, नाटुकली बसवत असतील, गणिताचे खेळ खेळत असतील, विज्ञानाचे खेळ खेळत असतील, परसबाग करत असतील, त्यांच्या शाळेच्या आवारामध्ये काही झाडं लावत असतील. अशा प्रकारच्या उपक्रमातून मुलांना शिकण्याची गोडी लावणं किंवा विषय समजणं, विषय समजायला लागला की आपोआप त्याच्यामध्ये रस निर्माण होतो. आणि ह्याचा आम्हाला ज्या संघटकांच्या मार्फत आम्ही हा उपक्रम राबवत होतो त्यांच्या स्वतःच्या विचारांमध्ये सुद्धा खूप फरक पडलेला दिसून आला. तसंच मुलांच्या पालकांच्याकडनं आम्हाला अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आणि शाळेतल्या शिक्षकांकडून सुद्धा या मुलांचा संबंध, शाळेतलं लक्ष, त्यांची कामगिरी ही चांगल्या प्रकारे सुधारत असल्याचे आम्हाला प्रतिसाद त्याच्यातनं मिळाले. बरोबर. म्हणजे पुस्तकांच्या पलीकडची शाळा बरोबर. म्हणजे प्रत्यक्षात अनुभवणे हा म्हणजे मुक्त शाळेचा एक मुख्य धोरण होतं. ताई, शिक्षण क्षेत्रामध्ये नक्कीच आपलं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपण महिलांच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. याची सर्वांना माहितीच आहे. पण आपल्या श्रोत्यांना मला सांगावशी वाटतं की दौंड तालुक्यातील 15 गावांमध्ये ताईंच्या मार्फत 200हून अधिक महिला बचत गटांची स्थापना झालेली आहे आणि त्या 200 महिला बचत गटांच्या मार्फत हजारो महिलांना त्यांनी कामाला लावलं, त्यांच्या हातात काम दिलं. तर आपण ह्या 200 बचत गटात त्यांचं काय काय, कुठल्या कुठल्या पद्धतीचे बचत गट होते, ताई आपण आपल्याला समजून सांगा. महिला बचत गट हा आज अगदी एक रूढ आणि सर्वांना माहितीचा असलेला उपक्रम आहे. पण आम्ही 1990-91 मध्ये जेव्हा याला सुरुवात केली तेव्हा याची फारशी माहिती नव्हती कुणाला. राजगुरुनगरच्या डॉक्टर सुधाताई कोठारी यांच्या प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम इथे पारगाव परिसरामध्ये सुरू केला. त्यावेळेला 10 रुपये दर महिन्याला बचत होती आणि ह्याचे काय, या बचत गटाची सामर्थ्य आहे किंवा त्याच्यामध्ये सुप्त शक्ती कोणत्या आहेत हे आमच्यापेक्षा मला वाटतं गावातल्या लोकांना जास्त कळत होतं. कारण 10 रुपये जमवून किंवा वाचून आम्ही काय करणार होतो हे आम्हाला सुद्धा तेवढं स्पष्ट नव्हतं. पण आमची मीटिंग बसली की बाहेरून फेऱ्या मारत लोक बोलत जायचे की आता या बाया लई शाण्या झाल्या, आता या पैसे जमवून माड्या बांधणार. खरंच संघर्षात्मक विषय आहे. कुठेतरी बायका शहाण्या होत आहेत, एकत्र येत आहेत, विचार करायला लागतायत किंवा आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग शोधतायत हे लोकांना बरोबर कळायला लागलं होतं. तोच अपेक्षित परिणाम त्याच्यातून झाला सुद्धा. पण आमचा एक नेहमीच हा आग्रह राहिलेला आहे की स्त्रिया आणि पुरुष हे काही परस्पर विरोधी घटक नाहीये, हे एकमेकांना पूरक अशा तऱ्हेने त्यांनी काम केलं पाहिजे. त्यामुळे बचत गटाची ही जी धास्ती सुरुवातीच्या काळातली मी पुरुषांच्या मनातली बोलून दाखवली ती पुढे हळूहळू आमच्या सर्व कार्यपद्धतीतून निवळली. आणि एक गंमत सांगते तुम्हाला, अशी वेळ आली की एक जणांना टेम्पो विकत घ्यायचा होता. आता त्याच्यासाठी लागणारं बीज भांडवल हे त्याच्याकडे नव्हतं. बँकेने सांगितलं अमुक एक रक्कम तुम्ही भरली पाहिजे स्वतःची. मग त्यांनी बायकोला सांगितलं की तुझ्या गटातून आपल्या टेम्पोसाठी कर्ज घेशील का. आमच्या बचत गटामध्ये सचोटी हाच सगळा काय तो तारण त्याच्यावरती होतं आणि कुठली कागदपत्र लागत नाहीत, खेटे घालावे लागत नाहीत, कोणाचं कमिशन नाही, कुठलेच प्रकारे हे नव्हते. बाई म्हणाली मी देते पण टरकवर माझं बी नाव लिवा. बरं. म्हणजे ही जाणीव जागृती ही त्या बचत गटाच्या माध्यमातून झाली. दुसरा एक माझे स्वतःचे डोळे उघडवणारे हे अनुभव आहेत. आणि मी मोठं काम केलं वगैरे तुम्ही म्हणता, पण या आपण ज्यांना अडाणी किंवा अल्पशिक्षित महिला आहेत यांनी खूप शिकवलं मला. एका बाईने 3,000 रुपये कर्जाची मागणी केली. कशाला हवेत हे पैसे, तर मी सावकाराकडून कर्ज घेतलंय आणि व्याजाचा दर किती आहे, दरमहा दर शेकडा
25 रुपये. बापरे. म्हणजे आज बायकांचं ज्या आपण इन्स्टिट्यूशनलाइज फायनान्स म्हणतो याच्यापासून त्या लांब आहेत आणि अशा तऱ्हेच्या खाजगी याच्यामध्ये मी बरोबर बोलते दरमहा दर शेकडा 25 रुपये म्हणजे 3,000 रुपयावरती ती बाई दर महिन्याला 750 रुपये व्याज भरत होती. मग म्हटलं तुम्ही थोडं थोडं कर्ज का नाही फेडलं. तर सावकार म्हणतो की सगळी रक्कम एकदाच द्यायची आणि एवढी कुठून आणू मी. मग हे 3,000 रुपये तिने भरले आणि ती मोकळी झाली. जेव्हा तिला हे कर्ज मिळालं तेव्हा ती म्हणाली 3,000 रुपये आयुष्यात एकदा एकत्र पहिल्यांदाच बघते मी. आणि त्याच्यानंतर आमच्या गटाचा हा जो 2% होता तो 2%, तोपर्यंत 100 रुपये बचतीला हे गेलेलं होतं ते 100 रुपये असं भरून 10 महिन्यामध्ये ती बाई कर्जमुक्त झाली. कर्जमुक्त झाली हे म्हणणं अपुरं वर्णन आहे. ती शोषणमुक्त झाली. अच्छा. नाही तर हे आयुष्यभर ते 750 रुपये भरत राहिली असती तोपर्यंत तिच्यात आणखीन वेगवेगळ्या अडचणी येत राहिल्या असत्या. फक्त व्याज भरत होते. हा फक्त व्याज भरत होते. मुद्दल तर लांब. हे जे होणारं शोषण आहे हे थांबवण्याची ताकद सुद्धा बचत गटामध्ये आहे. आणि ही त्याची ताकद महिलांनी ओळखली आणि स्वतःच्या अंगामध्ये बाणवली याचं एक मला समाधान आहे. ताई, ह्या बचत गटांच्या मार्फत आपण कुठल्या कुठल्या वस्तूंचं उत्पादन केलं किंवा काय काय कामं त्यांच्या हातात दिली. आता अलीकडच्या काळामध्ये बँकेशी बचत गट जोडले गेलेले आहेत आणि ठराविक रक्कम झाल्यानंतर बँका गटांना कर्ज देतात. आम्ही सुरुवात केली त्यावेळेला असा प्रकार नव्हता. आम्ही फक्त बचत जमवत होतो आणि ती बँकेत ठेवत होतो. आणि बायकांच्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत, कुणाला शेळी घ्यायची असेल, कोंबड्या घ्यायच्या असतील, अगदी कांद्याची लागण आली तर त्याच्यासाठी मजुरीचे पैसे द्यायचे असतील, घर साकारणी करायची असेल, आपल्याकडे ऊसतडीला लोक आले तर त्या काळामध्ये कुणीतरी चहाची टपरी टाकून एक आपला व्यवसाय करायचा. अशा अनेक गोष्टींसाठी कर्ज दिली जाईल. बहुअंगी म्हणजे किंवा कन्झम्पशन लोन सुद्धा त्याच्यामध्ये होती. ज्या संसारातल्या अडीअडचणी किंवा मुलगी बाळणपणाला आली, खर्च आलाय तर त्याही वेळेला बचत गटातून पैसे तिला मिळत होते. आणि ते गरजेला पैसे माफक व्याजदराने आणि ते जमा झालेलं व्याज हे सुद्धा दिवाळीला किंवा अशा कुठल्या तरी एखाद्या प्रसंगाला धरून त्यांच्यामध्ये परत वाटलं जात होतं. त्यामुळे सर्व पैसा त्यांच्याकडे होता, निर्णय त्यांचे होते. जास्त मागणी आली तर कोणाला द्यायचं ह्याच्यातले अग्रक्रम त्या बायका ठरवत होत्या, आम्ही ठरवत नाही. तर हा त्या बचत गटाचा फायदा होता. आणि आज घडीला हे 200 गट त्यांचे ते काम करतायत. आम्ही त्याच्यामध्ये आज दैनंदिन लक्ष घालत नाही. तरी किती महिला ह्या सगळ्या बचत गटांमधून जॉईन? प्रत्येक गटामध्ये साधारण 20 ते 25 महिला. म्हणजे 1000-1500 महिलांना तुम्ही ह्यांना स्वावलंबी करण्याचं खूप मोठा तिथं योगदान दिलेलं आहे. ताई, महिलांच्या बाबतीतच अजून एक ज्वलंत, कारण की तुम्ही आता मगाशी शोषण मुक्त व्हावं ह्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठं कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्येच महिलांची जो काही शोषण होतो त्याच्यामध्ये दारू हा एक खूप मोठा एक विषय आहे. ग्रामीण भागामध्ये तो एक अडचणच आहे ती. तर आपण दारूमुक्ती ह्या विषयावरती आपण गेली 10 ते जास्त वर्ष आपण दारूमुक्तीवरती काम करत आहात. तर ही दारूमुक्ती तुम्हाला का करावीशी वाटली? महिला बचत गट होतं का आणखी काही वेगळं कारण होतं? आता मी सामाजिक कामाचे धडे हे माझं शिक्षण चालू असताना घेतले. आबांचा त्याच्याशी संबंध आहे. आबा आणि त्यांच्या सहकार्यांची भूमिपुत्र प्रतिष्ठान ही संस्था मुंबई जवळच्या मनोर, पालघर या भागांमध्ये काम करत होती. आणि आम्ही सर्व विद्यार्थी तिथे सुट्टीमध्ये कामाला जायचो. माझं LLB झाल्यानंतर मी 1-2 वर्ष त्या ठिकाणी राहून सुद्धा प्रत्यक्ष काम केलंय. आणि तिथे पहिला दारूच्या प्रश्नाशी आमचा संबंध आला की दारूच्या पायी होणारं शोषण याची पहिल्यांदा तिथे जाणीव झाली की एक बाटली दारूच्या बदल्यामध्ये सावकार 1-1.5 एकर सुद्धा जमीन ताब्यात घेण्यासाठी अंगठा उठवून घ्यायचा. पण हे झालं आदिवासींचं शोषण. त्यांच्याकडून त्यांच्या बायकांचं पुन्हा आणखीन हे होत होतं. अशी
म्हणजे दारू प्रश्नाची दोन मला जी दोन व्यक्तींकडून व्हायचे, एक सावकार आणि एक घरचा आणि ते व्यक्ती. असलेले हे सुद्धा बरोबर. म्हणजे त्यावेळेला असं लक्षात आलं की दारूचा प्रश्न हा नुसता पिणाऱ्यांचा प्रश्न नाहीये किंवा तो एक सामाजिक प्रश्न नाहीये, तर अशी एखाद एक गुंफलेली जी चक्र असतात ना, ते शोषणाचं हे चालणारी, त्याचं वंगण म्हणून ही दारू काम करते. की ती भांडणं लावायला उपयोगी असते, ती भांडणं सोडवायला उपयोगी असते. मतदान आलं की त्याला एक मोठा जोर येतो. अशा अनेक तऱ्हेने ती काम करत असते. सगळ्याचा नेट परिणाम असतो की गरीबे गरीब राहावेत, त्यांनी त्याच्याबद्दल विचार करू नये आणि आवाज उठवू नये. आणि ही जाणीव करून पुन्हा इथे महिला विरुद्ध पुरुष असं न त्याला स्वरूप येता त्या सर्व समाजाने जागं व्हावं आणि दारू हा आपला खरा शत्रू आहे याची जाणीव करून घ्यावी, या प्रकारे आम्ही ते काम केलं. म्हणून महाराष्ट्रातला पहिला बिअर बार बंद करणं हे आपल्या पारगाव जवळच्या पिंपळगावमध्ये या सर्व महिला पुरुष तरुण यांच्या सहकार्याने हे नवनिर्माण नक्कीच तुम्ही तुमचा फार मोठा त्यामध्ये पुढाकार होता. दारूबंदी किंवा दारूमुक्ती म्हणू आपण. दारूमुक्ती ह्या पिंपळगावच्या जो पहिला प्रयोग झाला त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर होता. आता नुकताच राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की मॉलमध्ये वाईनची विक्री ही आता खुली करणार आहे. तर यामध्ये सुद्धा आपण अनेक वर्षांनंतर आज सुद्धा आपण दारूमुक्ती क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपण एक क्रांतिकारी पाऊलही उचललं असं म्हणूयात आपण. तर ते नेमकं काय, कारण की तुम्ही हा निर्णय जाहीर झाल्या तुम्ही एक धोरण घेतलेलं आहे, तर ते धोरण आपण सर्वांना कळवावं. आम्ही याच्याबद्दल राज्य शासनाकडे संबंधित मंत्र्यांच्याकडे अर्ज निवेदन वगैरे करतच आहोत. पण जी त्याच्यानंतरची पहिली ग्रामसभा आली आपल्या पारगावची, त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये तरी अशा प्रकारची दारूची विक्री वाईनची विक्री होणार नाही असा ग्रामसभेमध्ये मी ठराव मांडला. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की संपूर्ण ग्रामसभेने तो उचलून धरला, त्याला कोणाचाही विरोध झाला नाही. एकमताने हा ठराव पारगावच्या ग्रामसभेने संमत केला. आणि पुणे जिल्ह्यातलं किंवा बहुधा राज्यातलं हे पहिलं गाव असावं की ज्यांनी आमच्या गावात आम्ही दारूला प्रवेश देणार नाही, वाईनला प्रवेश देणार नाही अशा प्रकारची एक छातीठोक घोषणा केली. कारण दारूचा प्रसार हा पिणाऱ्याला उद्युक्त करत असतो किंवा त्याच्यापासून दूर जावं वाटणाऱ्याला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे ओढत असतो. आता काही लोक असं म्हणतात वाईन ही दारूच नाहीये, त्याच्यामधलं हे खूप कमी आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगते सर्वांच्या की 1949 पासून महाराष्ट्रामध्ये दारूबंदी कायदा अस्तित्वात आहे आणि त्याच्या कलम 2 मध्ये ज्या व्याख्या आहेत त्याच्यामध्ये वाईन, बियर, ताडी हे सर्व दारूचे प्रकार आहेत अशा तऱ्हेचा स्पष्टपणे उल्लेख आहे. वाईन ही म्हणजे अल्कोहोल म्हणजे दारूच आहे, युक्त आहे, दारूयुक्त आहे. आणि ती जर सौम्य कमी जास्त प्रकार असतील, आता याच्यातला फर्स्ट हँड अनुभव मला अर्थातच नाहीये, पण आणखीन जास्त तीव्रतेच्या पेयाकडे जाण्याची लालूच दाखवण्याची ताकद मात्र तिच्यामध्ये नक्कीच आहे. हे राज्यकर्त्यांनी ओळखलं पाहिजे आणि सरकारने दारूला उत्तेजन देऊ नये हे त्यांच्यावरती घटनात्मक सुद्धा बंधन आहे. राज्यघटनेच्या 47व्या कलमामध्ये राज्यकारभाराची मूलभूत तत्व म्हणून जी दिलेली आहेत मार्गदर्शक, त्याच्यामध्ये हे बंधन आहे. या सर्वांचा विचार शासनाने करावा अशी या मुलाखतीच्या निमित्ताने आणि विशेषतः महिला दिनाच्या निमित्ताने मी शासनाला हे आवाहन करते. त्यामुळे शासनाला आपण आज या मंचावरून एक आपली विनंतीही केलेली आहे. तर ताई, आपण दारूबंदीनंतर आपण एक थोड्या वेगळ्या विषयाकडे वळूयात. शैक्षणिक झालं, दारूबंदी झालं, महिला बचत गट झालं, ह्याच्या व्यतिरिक्त आपण आदर्श गाव योजनेअंतर्गत अख्ख्या महाराष्ट्रात आपण काम केलेलं आहे. खास करून मराठवाड्यामध्ये आपण बरेच गावांमध्ये ते एकदम प्रत्यक्ष काम केलेलं आहे. तर ह्या कार्यांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास आधारित संपूर्ण विकास हे आपण याची सुरुवात केली नांदेड जिल्ह्यापासून. तर हे नेमकं काय आहे हे श्रोत्यांना सांगा. आता शेती म्हटली की पाणी, सिंचन हा तिचा प्राण आहे. पण महाराष्ट्रात आज घडीला साधारणपणे 18% सिंचित जमीन आहे आणि
तज्ज्ञ मंडळींचा अभ्यास असं सांगतो की प्रस्तावित म्हणजे महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमध्ये शक्य असलेली सर्व धरणं बांधून झाली तरी सुद्धा 30% जास्त जमीन सिंचनाखाली येऊ शकत नाही. मग हा जो बाकीचा कोरडवाहू भाग आहे याला पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी अडवणं म्हणजे पाणी अडवा माती अडवा पाणी जिरवा हे जे धोरण सांगितलं जातं हाच त्याच्यावरती उपाय आहे. आणि हा उपाय धरून 1992 मध्ये म्हणजे 42ची जी चलेजाव आंदोलन झालं त्याची सुवर्ण जयंती साजरी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम, जसं रोजगारांनी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिली तसं आदर्श गाव योजना ही महाराष्ट्राची देण आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक गाव हे आदर्श गाव करायचं ज्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र आधारित गावाचा विकास असेल. आणि मग त्याच्यामध्ये नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान ही 5 त्याची तत्व सांगितलेली होती ज्याच्यामध्ये आपल्याला ही गावाच्या विकासाची गुरुकिल्ली दिसते. तर आम्ही जे नवनिर्माण न्यास मार्फत वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते जोडलेले होते त्याच्यातला एक या नांदेड मधला होता. आणि आमच्या गावात या प्रकारचं काम झालं पाहिजे, तिथे गरज आहे खरी, कारण इथे तो बघत होता की पारगाव मध्ये सगळी बागायती शेती आहे. त्यामुळे आम्ही तिकडे जायचं ठरवलं. पाणलोट क्षेत्राच्या प्रमाणे सर्व त्या गावाचा एक चांगल्या प्रकारचा हा साध्य झाला. आणि मग त्या दरम्यान मला महाराष्ट्र सरकारची जी आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती होती त्याच्यामध्येही सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांची एक जबाबदारी माझ्याकडे त्यावेळेला मी त्या या वरताळा गावात आम्ही काम करत होतो. पण या बाकीच्या सर्व गावांची जिथे कुठे कामं अडतील ती कार्यालयाशी बोलून त्याची सोडवणूक करून तो मार्ग खुला करण्याचं काम मला हा काळ आहे 1992 हे साल जे आहे ते 1992 मध्ये. आता इथं दिसतंय की आपण त्याच काळामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करत असताना आपण व्यक्तिशः शेतीमध्ये उतरल्या आणि गेल्या 30 वर्षांमध्ये आपण शेतीमध्ये स्वतंत्र एक अस्तित्व आणि स्थान निर्माण केलेले की जे सर्वांनाच आदर्श आहे. तर हे ते वर्ष होतं का आणि तुम्ही का शेतीमध्ये पडल्या? आता शेतीची आवड मला लहानपणापासून लागली, कारण मी मुंबईत जन्मले आणि वाढले म्हटलं तरी तिथे आमची 50 एकर शेती होती गोरेगावला त्यावेळेला. आणि माझ्या जन्माच्या आधी तर गोरेगाव हे तडीपार लोकांचं गाव होतं, मुंबईच्या बाहेरचा भाग असा होता तो. आबांची ही शेती होती ती कुळकायद्याखाली मिळालेली होती आणि डेअरी होती मी मगाशी म्हटलं तसं. आणि माझं भाग्य समजते मी की माझ्या आई वडिलांनी आम्हाला, दादा माझा आणि मी आणि आमच्या स्टाफची सुद्धा सर्व मुलं यांना लहानपणापासून शेतीमध्ये काम करण्याची सवय लावली. 2 गोष्टी त्यांनी केल्या होत्या की एक त्यावेळेला असलेल्या सर्व पेपरचे अग्रलेख वाचणं आणि बाजूचा जो मुख्य लेख असतो तो वाचणं. किती त्याच्यातला आम्हाला कळत असेल माहीत नाही, पण मला वाटतं 20 पाऊस जसा एक आपला जमिनीमध्ये मुरून त्याची पाण्याची पातळी निर्माण करत असतो त्या प्रकारचं काम म्हणजे एकीकडे बुद्धीची पेरणी आणि एकीकडे प्रत्यक्ष हाताने श्रम करणं. आपल्याला जे अन्न आपण खातो ते कुणाच्या तरी कष्टातून आलेलं आहे ह्याची जाणीव होणं आणि शेतीतल्या पायाभूत गोष्टी या सर्वांची ओळख त्यावेळेला मला झाली. आणि हे काम करत असताना जास्त माझं मात्र सामाजिक कामामध्येच होतं. पण 2002 मध्ये आबा गेल्यानंतर पारगावची शेती मी पूर्णपणे पाहायला लागली. तोपर्यंत 2002 पासून. आणि मग त्यावेळेला जी शेती मला काहीतरी सांगते असं वाटलं. आणि ती कारण असं दिसत होतं की पूर्वीपेक्षा जास्त खतं घातली तरी उत्पादन कमी येत आहे. तो मोठा 50 HP चा ट्रॅक्टर जरी काम करत असला तरी त्याला जड जात आहे. आज कीड रोगांचा भयंकर प्रादुर्भाव होतोय. हे सगळं का होतंय? मी लहानपणापासून पाहिलेली शेती अशी नव्हती असं मला वाटत होतं. आणि मग याची उत्तरं शोधताना असं लक्षात आलं
की रासायनिक शेतीचे हे दुष्परिणाम आहेत आणि आमच्या शेतीत नाही, जगभर सर्वत्र ते आहे. बरोबर. म्हणून काही अभ्यास केला आणि मुख्यतः शेतीनीच आम्हाला शिकवलं. हो. आणि हा एक प्रकारचा धाडसी निर्णय त्यावेळेला घेतला की आपण सेंद्रिय शेतीचा प्रयोग करायचा. बरोबर. रासायनिक शेतीमुळे जर हे प्रश्न निर्माण होत असतील तर आपल्याला त्याच्यावरती काहीतरी उपाययोजनाही केलीच पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू की 90% गाव रासायनिक शेतीकडे अवलंबून आहेत आणि तुम्ही आणि अजून काही मंडळी आहेत की जे अजूनही सेंद्रिय शेती ह्यामध्ये किती जरी काय झालं तरी ते सेंद्रिय शेतीचाच अवलंब करतात. तर ताई, सेंद्रिय शेतीमध्ये आपण जे काम करत आहात त्याच्यामध्ये सेंद्रिय सेतू हा एक आपला प्रोजेक्ट आहे. तर सेंद्रिय सेतू म्हणजे नेमकं काय आणि ते आपण कधीपासून सुरू केलेलं आहे? आता 2003 पासून मी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आणि पूर्वीची जी एक आपली विक्रीची व्यवस्था असते, बाजारामध्ये धान्य विकायचं किंवा पुण्याच्या गुलटेकडीला द्यायचं, याच पद्धतीने आम्ही त्या मालाची सुद्धा विक्री करत होतो. एकीकडे जो माझा अभ्यास चालू होता, आता हे एक पुस्तक आहे एम्प्टी हार्वेस्ट म्हणून. याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की रासायनिक शेतीमुळे जमीन आजारी पडते, ती निकस होते. त्यामुळे आपण खात असलेल्या अन्नाचा कस कमी होतोय. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये विषारी घटक शिरत आहेत आणि आपलं अन्नच आपल्या आजारांचा स्रोत होतोय. आज आपण बघितलं तर समाजामध्ये वैद्यकीय प्रगती प्रचंड झालेली आहे. मग आजार कमी व्हायला पाहिजे होते किंवा नाहीसे व्हायला पाहिजे होते. जसं आपण देवीच्या बाबतीत म्हणतो की देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा, आज त्याचं निर्मूलन झालेलं आहे. सर्वच आजारांच्या बाबतीत हे व्हायला पाहिजे इतकी प्रगती झालेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये आजार वाढत आहेत आणि ह्याच्या अनेक कारणांपैकी म्हणजे जे एक सर्व पातळ्यांवरचं प्रदूषण आहे, हा एक महत्त्वाचा त्याचा पृष्ठभूमीचा भाग आहे. त्याच्याबरोबर आपण खात असलेलं अन्न हे या आजारांना कारणीभूत होत आहे, हे मला अशा प्रकारच्या वाचनातून लक्षात आलं. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मला याचा एक मोठा फटका सोसावा लागला जेव्हा अजितला, माझे जीवनसाथी अजित सरदार यांना कॅन्सर झाला होता आणि त्यावेळेला डॉक्टरनी आम्हाला काही सल्ले दिले होते. तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे, शेतकरी म्हणून आपण पिकवत असलेलं अन्नच जर माणसाला वाचवायला असमर्थ होत असेल तर ह्याचा विचार सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत नेला पाहिजे आणि ग्राहकांच्या पर्यंत सुद्धा नेला पाहिजे. म्हणजे मी सेंद्रिय शेती करते एवढं पुरेसं नाही, कारण मी जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली होती. पण माणसाचं आरोग्य, पशुपक्ष्यांचं आरोग्य, सर्व वनस्पती सृष्टीचं आरोग्य हे एकमेकांशी जोडलेलं आहे. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला या विचारात सकट ते आमचं अन्न किंवा आमची पिकं ही ग्राहकांपर्यंत पोचली पाहिजेत ही निकड मला निर्माण झाली. म्हणून मग हा सेंद्रिय सेतू असा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये खेडी आणि शहर यांच्यामधला हा सेतू आहे, उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला आहे आणि अन्न आणि आरोग्य यांच्यामधला सुद्धा हा सेतू आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ह्याच्यामधला सेतू तुम्ही बांधायचं तिथं काम केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या सेंद्रिय सेतूच्या अंतर्गत आपण आता सांगितलं की पुण्यामध्ये आपण सेंद्रिय आपण भाजीपाला आपण तिथे देतो. कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण तिथं विक्री करता? मुख्यतः भाजीपाला हा एक आमचा म्हणजे वैशिष्ट्य आहे म्हणायला लागेल. कारण भाजी पिकं ही अतिशय कीड रोगाला संवेदनशील आहेत झालेली. हवामान बदल झाला, पाऊस पडला, एक ढगाळ वातावरण झालं एक संध्याकाळ फक्त, तरी सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो. अशी पिकवायला अवघड आणि नाशवंत असल्यामुळे विक्रीलाही अवघड. परंतु आम्ही त्याच्यामध्ये गेलो कारण या भाजी पिकांवरती जास्तीत जास्त विषारी फवारण्या होतात आणि जी औषधं फवारल्यापासून शेवटच्या फवारणीपासून एक 15 दिवस 21 दिवस जायला पाहिजेत, त्याच्याऐवजी 24 तास सुद्धा जात नाहीत आणि ते विषारी फवारणी केलेली भाजी ही ग्राहकापर्यंत पोहोचते. त्यामुळे आम्ही अनेक आव्हानांना तोंड देत सुद्धा भाजीपाला हा एक महत्त्वाचा घटक ठेवलाय. मग याच्यातल्या आपल्याकडच्या ज्या सर्व महत्त्वाच्या फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या,
पालेभाज्या, सॅलडची ही ओके. फळं या बरोबर. सर्वांचा आम्ही समावेश आमच्या ह्याच्यात केलाय आणि त्याच्याबरोबर धान्य, कडधान्य, पिठं असे किराणा माल सुद्धा त्याच्यामध्ये जवळजवळ 90 आयटेम्स आम्ही आज आमच्या ताई, हे ग्राहकांना पुरवतो. कुठल्या मंचामार्फत आपण याची विक्री करता? सेंद्रिय सेतू ह्या उपक्रमामार्फत आम्ही की करतो. वेबसाईट आहे का, कसं म्हणजे का? हां. आम्ही एक गुगलची लिंक पाठवतो हां. ग्राहकांना. त्यांना दर आठवड्याला ती लिंक येते. त्याप्रमाणे लोक ऑर्डर भरून आम्हाला पाठवतात आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाची पिशवी क्रेट असा स्वतंत्र भरून बरोबर. त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम बरोबर. करतो. अशा आठवड्यातनं 2 वेळेला पुण्यामध्ये आम्ही देतोय आणि महिन्यातून एकदा मुंबईला गोरेगावला असा माल जात असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही पुण्यासहित मुंबईलाही करता? मुंबईला आता तसं बघायला गेलं तर आता नवीन एक फॅशन म्हणूयात की जे काम करतात IT क्षेत्रात किंवा बँकेमध्ये किंवा कुठल्याही 9 ते 5 जो जॉब असतो, तर त्या जॉबचे जे लोक असतात ते लोक ह्या सोयीचा ते म्हणजे फायदा घेऊ शकतात, है की घेऊ नाही? शकतात. कारण की बऱ्याचशा कंपन्या पण आलेल्या आहेत आता हो. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरही आपण एक छोट्याशा गावामधून एक स्वतंत्र पद्धतीने आपण तिथे सेंद्रिय सेतूच्या मार्फत आपण तिथे पोहोचतोय आपण तिथे. पोहोचतोय. तसं बघितलं आता IT मध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या मध्ये आपण स्वतः शेती करावी म्हणजे सेंद्रिय शेती करावी अशी पण उर्मी किंवा तशी उदाहरणं आपल्याला वाढत्या प्रमाणामध्ये दिसायला लागले. बरोबर. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर सेंद्रिय विषमुक्त अन्नाची गरज आज ते ठळकपणे अधोरेखित झाली. बरोबर. ताई, आपण याच्या बरोबर शेतीमध्ये काय आहे, इथं तुम्हाला जी काही आजपर्यंतची पुरस्कार जी मिळालेली आहेत ती सर्व शेती क्षेत्रामधलीच आहेत. आता मी वाचून दाखवतो ताईंना कुठल्या कुठल्या प्रकारची पुरस्कार मिळालेले आहेत. कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान ताईंना 2011 साली मिळालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय कृषी भूषण पुरस्कार 2011 मध्येच मिळालेला आहे. त्याचबरोबर ग्लोबल ऑर्गॅनिक मुव्हमेंट या संस्थेचा रेचल कार्लसन सेंद्रिय शेती सामाजिक कार्य पुरस्कार अकोले 2016 या साली मिळालेला आहे. त्याचबरोबर एक खूप मोठा सन्मान आहे लोकमत सखी सन्मान अंतर्गत जीवन गौरव पुरस्कार शेतीविषयक आपल्याला 2019 मध्ये म्हणजे नुकतंच कोरोनाचे सुरू होण्याच्या आधीच आपल्याला तो मिळालेला आहे लोकमत सखीचा. आणि नुकताच आपल्याला समाजभूषण स्वर्गीय अनंतराव पवार राज्यस्तरीय सेंद्रिय कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ताई, हे सगळं तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत, तर आपण राज्याच्या शेतीविषयक काही धोरणं असतील त्याबरोबर काही कामं केलेली आहेत, तर ती कुठली कामं केलेली आहेत? आमच्या सामाजिक कामामध्ये जी काही आमची माझी जडणघडण झाली, आपण सगळं पारगावच्या संदर्भामध्ये जास्त बोलत असल्यामुळे एक महत्वाचा प्रवाह हा आता आपल्या चर्चेतून राहिला की 1976 साली माझं लग्न झालं अजित सरदार यांच्याशी आणि अजित हा युवक क्रांती दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता होता. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक प्रश्नांवरती ज्या चळवळी चालत होत्या त्याच्याशी माझं नातं जोडलं गेलेलं होतं आणि माझ्या सर्व कामांमध्ये अजितचं मार्गदर्शन, त्याचा सहभाग, त्याचा दृष्टिकोन हा एक अस्तरासारखा त्याला बळकटी देणारा हा आहे. रक्ताच्या कर्करोगाने अजित लवकर गेला, पण काम मी चालू ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्यांची विजन, तुम्ही त्यांची जे काही कार्यपद्धती आहे तुम्ही त्यांना एक आठवण म्हणून तुम्ही त्यांना ते समर्पित केलेलं आहे आणि तुम्ही आजही कार्यरत आहात. आणि अजितचे वडील गंबा सरदार म्हणून या नावाने ते प्रसिद्ध आहेत. साहित्य संमेलनाचे बार्शीचे अध्यक्ष होते ते आणि महाराष्ट्रातले एक सत्वशील आणि तटस्थ बुद्धी विचार करणारे विचारवंत म्हणून अण्णांची ओळख होती. अण्णांचा सहवास मला खूप दीर्घ काळपर्यंत लाभला आणि सर्व घटकांचा विचार करून आपली भूमिका तयार झाली पाहिजे, ही समावेशक असली पाहिजे. त्याच्यामध्ये लोक दूर जाण्यापेक्षा एकत्र आले पाहिजेत
आणि आपल्या कामाचं प्रतिबिंब हे राज्याच्या धोरणात पडलं पाहिजे. बरोबर. या प्रकारची शिकवण या सगळ्यातून मिळाली. त्यामुळे जे जे काम आम्ही केलं, दारूबंदीचं काम केलं, तर राज्याच्या दारू धोरणात त्याचा कसा समावेश होईल ह्याचे आम्ही प्रयत्न केले. तसंच सेंद्रिय शेतीचे जे माझे अनुभव होते किंवा आहेत, हे राज्य सरकारच्या धोरणात कसे प्रतिबिंबित होतील आणि कोरडवाहू विषयचा शेतकरी, आता आपण जो उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये त्यांची मोठी संख्या आहे ज्यांना हवामान बदलाचा फटका हा जास्त तीव्रपणे सहन करायला लागतो, यांना विषमुक्त शेतीच्या माध्यमातून आणि आता अशी गरज अलीकडे बघा तुम्ही की अन्न सुरक्षेऐवजी म्हणा किंवा त्याच्या जोडीला पोषण सुरक्षा हा महत्वाचा संज्ञा बनत चाललेली आहे. कारण आपण खात असलेलं अन्न हे आपल्याला पोषण करायलाच समर्थ राहिलेलं नाही. त्यामुळे पोषक अन्न हे मिळायला पाहिजे, ते सर्वसामान्य जनतेला मिळायला पाहिजे. या दृष्टीने एक जनतेचं प्रबोधन की का सेंद्रिय विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे, त्याला मार्केट मिळालं पाहिजे. आज घडीला जास्तीत जास्त सेंद्रिय शेतमाल हा निर्यात केला जातो. आम्ही सेंद्रिय सेतूमार्फत आवर्जून स्थानिक बाजारपेठ निर्माण करण्यावरती भर दिला आणि आपल्या लोकांनी सुद्धा विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे, आरोग्यदायी अन्न खाल्लं पाहिजे. आणि हा फक्त मला एक चांगलं अन्न मिळण्याचा प्रश्न नाहीये, तर संपूर्ण पृथ्वीचं पर्यावरण आज जेव्हा आपण 6व्या मास एक्सटिंक्शनचा विचार करतो, त्यावेळेला आपण पिकवत असलेलं अन्न हे त्या विनाशापासून कुठेतरी रोखणारी गोष्ट असली पाहिजे, त्याला हातभार लावणारी नाही असता कामा. ही जाणीव शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणं आणि अशा शेतकऱ्याला हात देणं, न की आपले कष्टाने कमावलेले पैसे आपल्या आजारपणावरती खर्च करण्यापेक्षा ते जर शेतकऱ्याकडे गेले, सर्व डॉक्टरांना पूर्ण आदर व्यक्त करून मी हे बोलते, तर आपण आपल्या कुटुंबाचं आरोग्यच नव्हे तर आपल्या पूर्ण या पृथ्वीचं आरोग्य सुद्धा वाचवायला हातभार लावतोय. ही जाणीव आम्ही आमच्या ग्राहकांच्या मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. ताई, एक थोडक्यात आपण आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. तुम्ही शेतीचं भविष्य कुठल्या दृष्टिकोनातून बघत आहात की बाबा पुढच्या 5, 10, 15, 20, 25 वर्षांनंतर शेती महाराष्ट्रातली, पुण्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली आपण ही कुठल्या दिशेने चाललेली आहे आणि त्याला काय केलं पाहिजे? आपण तुमचं काय मत आहे याच्यावरती? आता खरं म्हणजे मी अभ्यासक नाही याच्यातली, शेतीमधली सुद्धा माझी शास्त्रशुद्ध अभ्यास नाहीये. मी BA LLB आहे आणि सामाजिक काम करत असताना आपल्याला एक कायदेशीरपणाचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह असावा या दृष्टीने मी LLB केलं होतं आणि त्याचा मला निश्चितपणे फायदा झालेला आहे. म्हणून मी एक काम करणारी तृणमूल कार्यकर्ती अशा यांनी मला जे काय वाटतं ते मी सांगते की एकतर शेतीमध्ये जास्त नियोजनाची गरज आहे, राज्य किंवा देश पातळीवरच्या नियोजनाची गरज आहे. कारण ज्याच्यामध्ये आपल्या आयात निर्यातीच्या गरजा, एकंदर लोकांच्या गरजा, या सगळ्याचा, उद्योगधंद्याच्या गरजा, या सगळ्याचा साकल्याने विचार व्हायला पाहिजे. पण शेती हा राज्याचा विषय आहे आपल्या घटनेनुसार, त्यामुळे राज्याची जबाबदारी जास्त येते. आणि आपल्या राज्याची बलस्थानं काय आहेत, कुठल्या पिकांच्या मध्ये आपण जास्त चांगलं अनुकूल वातावरण आहे त्याला बढावा देणं, आपल्या गरजा पूर्ण होतील या दृष्टीने. आता सरकार सेज करतं, सेजमध्ये खूप प्रिव्हिलेजेस आहेत दिलेले औद्योगिक क्षेत्राला. मात्र त्याच वेळेला कच्चा माल पिकवणाऱ्या किंवा पुरवणाऱ्या शेतीला सुद्धा तिचा रास्त वाटा मिळेल इतपत सुद्धा काळजी घेतलेली नाही. बरोबर. म्हणजे आज शेतीचं उत्पन्न कमी होत चाललेलं असलं एकूण उत्पन्नामध्ये, तरी सुद्धा तिच्यावर अवलंबून असलेले लोक खूप आहेत जास्त. आणि म्हणून आज आपल्याला एक असं चित्र दिसतं की अन्नधान्याखाली जमीन जास्त आहे पण शेतीतलं त्याचा उत्पन्नाचा वाटा कमी आहे. मग आपण जास्तीत जास्त हवामान बदलाला अनुकूल अशी पीक रचना, अशी पिकं, त्याच्या बियाणं किंवा अशा प्रॅक्टिसेस, अशा मशागतीच्या पद्धती
की ज्याच्यातून आपल्याला कमी जागेतून जास्त अन्नधान्य उत्पन्न मिळेल बरोबर. आणि थोडीफार जमीन ही आपल्याला इतर उत्पन्न देणाऱ्या पिकांच्याकडे वळवता येईल. एक छोट्या शेतकऱ्याला जर मी म्हणते 2.5 एकराचा शेतकरी असला 1 हेक्टरचा, तरी त्यांनी जर एक 10 गुंठ्याचा त्याच्या शेतामध्ये खड्डा असेल आणि त्याला संरक्षित पाण्याची सोय झाली तर त्याची वर्षभराची अन्न सुरक्षा त्याला मिळते. म्हणजे सेंद्रिय शेतीची नियोजन जोडणी हे पोषण सुरक्षा करणं मिळते. गरजेचं आहे आता पुढचे 5-25 वर्षांसाठी सर्वांना. आपण तेल आयात करतो, हा, डाळी आपण आयात करतो, बरोबर. तर ह्यांना आपण वाढावा देण्यासारखे उत्तेजन देणारे कार्यक्रम जर घेतले आणि एक समतोल राहील शेतीचे उत्पादनामध्ये आणि समाजाच्या गरजांच्या मध्ये, बरोबर. या प्रकारचं एक नियोजित प्रवास आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ताई, आज एक तुम्हाला शेवटचा प्रश्न. आज जागतिक महिला दिन आहे, तर पुढची येणारी पिढी महिलांमधील त्यांच्याबाबत तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? कठीण प्रश्न आहे. म्हणजे कारण तुम्ही स्वतः म्हणजे इतकं काम करता, तुम्ही कधी थांबत नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही स्वतः वैयक्तिक शेती करता. बरोबर. हा, तर मग तुम्ही महिलांना काय तुम्ही उपदेश देता? नाही, आपल्याकडे अशी परिस्थिती आहे, म्हणजे पंडित नेहरू म्हणाले होते की भारतामध्ये बैलगाडी आणि स्वनातीत विमानं, आवाजापेक्षा जास्त वेगाने जाणारी विमानं ही एकाच वेळी चालत आहेत. म्हणजे एकीकडे प्रचंड प्रगती आहे आणि दुसरीकडे अजून गाडा कुठेतरी रुतलेला आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून हीच परिस्थिती आहे आणि महिलांच्या बाबतीत तर ती आणखीनच खरी आहे की एकीकडे आपल्याला सर्व क्षेत्रात, अगदी अंतराळ क्षेत्रात सुद्धा भारतीय महिला सुद्धा गेलेल्या दिसतात. राजकारणात, समाजकारणात, सर्व ठिकाणी महिलांनी आपला ठसा उमटवलेला आहे. पण सर्वसामान्य स्त्री ही मात्र अजून रूढी, परंपरा, कामाचा बोजा, दुय्यमत्व ह्याच्यामध्ये अडकून पडलेली आहे. अजून सुद्धा स्त्री मालमत्ता म्हणूनच बघितली जाते. आपल्याकडे जर मुलींच्यावरती, महिलांच्यावरती वाढते अत्याचार आणि बलात्काराच्या घटना बघितल्या तर तिला वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये समाजात मूलभूत फरक होण्याची गरज आहे. म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले महाराष्ट्राची मोठी समाज सुधारकांची परंपरा आहे की ज्यांनी स्त्रीला माणूस पण देण्याचे प्रयत्न केले. आणि त्या अरबी गोष्टींमध्ये जसं होतं ना की माणसांचे दगडी पुतळे झालेले होते, तसं पुन्हा ती वस्तुरूप होण्याकडे आताच्या बाजारू व्यवस्थेची वाटचाल चाललेली आहे की काय असं वाटतं. कळत न कळत याला स्त्रिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडतात. म्हणजे हा काही इथे पुन्हा पुरुष आणि विरुद्ध स्त्री असा प्रश्न नाहीये. तर हे भान महिलांनी आपल्यामध्ये जागृत करणं आणि बाळगून घेणं आणि समाजाच्या उभारणीसाठी जे काही आपलं योगदान असेल, मला असं वाटतं की मला कुठल्याच गोष्टीची अडचण आली नाही, कुठल्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला नाही. मी लग्नाच्या आधी आदिवासी भागामध्ये राहत होते, जिथून अगदी तालुक्याच्या गावाला किंवा या बाजारच्या गावाला पोहोचण्यासाठी 2 तास जंगलातून प्रवास करावा लागत होता. पण इथे मला आबांनी एक निर्भयपणाचा धडा दिला होता की घाबरू नका, कशाला, जे काही गोष्ट येईल त्याला तोंड द्या. तर हा निर्भयपणा आणि आपलं जी काही किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती ओळखणं महिलेने. आणि मला जर हे सगळं अनायसे मिळालंय तर ते माझ्यासारख्या इतर भगिनींना पण त्याचा अनुभव घेता आला पाहिजे, हे माझं दायित्व आहे. ते मी पार पडते. म्हणून मी मोठं काय करते असं नाही. तुम्ही मगाशी पुरस्कारांची यादी वाचून दाखवली, हे आता अलीकडे सुरू झालेत ना पुरस्कार, अलीकडच्या काळातली घटना आहे. नाहीतर ह्याच्यापेक्षा हिमालयाच्या तोडीचं कामं लोक करून गेलेत, ज्यांचं कुठे चिरा नाही पणती आपण म्हणतो अशा स्वरूपाचा आहे. म्हणून प्रत्येक पुरस्कार हा मला माझ्या जबाबदारीची जास्त जास्त जाणीव करून देत असतो. इतकीच माझी त्याच्याबद्दलची भावना आहे. ताई, आपल्याबरोबर बातचीत केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यातला खूप मोठा भाग आम्हाला जो अपरिचित होता तो आम्हाला कळाला. खरं तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे 30 वर्षांपूर्वी त्यांच्या पतींचं निधन झालं आणि त्यानंतर त्या थांबल्या नाहीत. त्या त्यांचे विचार पुढे घेऊन गेले. त्या एकट्या जरी असतील पण त्यांनी एक खूप मोठा त्यांच्या आजूबाजूला एक आगळा वेगळा परिवार त्यांनी तयार केला.
जो महिला बचत गट असतील, सेंद्रिय शेतीमध्ये असतील किंवा मग कुमार विकास प्रकल्पासारखा एक अभिनव उपक्रम असेल, तसं त्यांनी एक छोटंसं काम करत करत त्यांनी एक फार मोठं त्यांचा वैयक्तिक परिवार तयार केलेला आहे. ताईंकडे एक वेगळ्या आदरतेने आज दौंड तालुक्यातील लोक पाहतात, पुणे जिल्ह्यातील लोक पाहतात. तर ताईंच्या ह्या अशा शेती, दारूमुक्ती, त्याचबरोबर शैक्षणिक आणि पाणलोट विकास क्षेत्र या क्षेत्रांमध्ये ताईंचं जे काही योगदान आहे आपण त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने ताईंनी एक त्यांचा संदेशही दिला. तर मी ताईंना देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक असं धन्यवाद देतो. ताई, आपण आलात त्याबद्दल. आणि सबल महिला सक्षम भारत या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मी तुम्हाला जाता जाता एक विनंती करेन की हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचं फेसबुक आणि युट्यूब पेजला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. जाता जाता मी आवर्जून सांगेन की आज मी इथे एकटी दिसते लोकांना, पण माझं माहेर आणि माझं सासर या दोन्हीचा मला पूर्ण पाठिंबा या कामामध्ये असतो, विविध तऱ्हेने असतो. म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने मी महिलांनाच नव्हे तर सर्व माझ्या भावांना पण असं आवाहन करीन की आपल्या घरातली महिला, आपल्या घरातली छोटी मुलगी असेल, हिला पुढे जाण्यासाठी, बरोबरीने येण्यासाठी, तिला मुक्तपणे तिचा विकास होण्यासाठी आपली होता होईल तेवढी मदत आपण करावी. आणि स्त्री पुरुष विषमता, भेदभाव हा संपलेलं कुठेतरी आपल्याला भारताचं चित्र बघायला मिळालं तर आपण महासत्ता होण्याकडे वाटचाल करू. जर अंतर्गत विषमतेने पोखरलेला असेल तर समाजाची उभारणी निरोगी पायावरती होणं अवघड आहे. ही सर्व गोष्ट आपण महिला दिनाच्या निमित्ताने स्वीकारावी आणि आपल्या जीवनात उतरवावी हे आवाहन करून आपण हा जो एक माझा खरं मोठा सन्मान केलेला आहे देशभक्त जेधे प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची किंवा हितगुज करण्याची संधी देऊन त्याच्याबद्दल आपले आणि ऐकणारे सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. धन्यवाद.